नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघामार्फत दरवर्षी रामानुजन गणित प्रावीण्य परीक्षा घेतली जाते. या परीक्षेला प्रचंड मोठा प्रतिसाद जिल्हा स्तरावरून मिळत आहे. याही वर्षी चांगलाच प्रतिसाद मिळालेला आहे. 1 डिसेंबरला 1:30 ते 4:30 या वेळेमध्ये संबंधित केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. या ठिकाणी काही नमुना प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत. त्यापैकीच ही एक पुढील प्रश्नासाठी उत्तर दिले आहे. त्यापैकी योग्य पर्याय निवडा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. पहिल्या त्रिकोणाच्या कोनद्वाजकाच्या संपात बिंदूस काय म्हणतात? द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ अँगल बायसेक्टर इज कॉल्ड. अंतर्मध्य, एकसंपाती, परिकेंद्र, कर्ण, अंतर्मध्य म्हणतात इन सेंटर. ज्याचे उत्तर 27/5 नाही असा पर्याय निवडा. या ठिकाणी चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर गेटिंग नॉट आन्सर 27/5. 81/15ला आपण 3 वरती खाली भागलं तर 27×81 आणि या ठिकाणी 3×5=15 27/5 येते. इथं 5 5 25 आणि 27 35 असे इथे 27/5 येते. या ठिकाणी 7 5 35 आणि 27 7 49 असे इथे 27/5 येते. या ठिकाणी 266/45 कोणत्याही संख्येनं या ठिकाणी भाग जाणाऱ्या संख्येनं जरी भागलं तर पर्याय या ठिकाणी 27/5 याचं उत्तर येत नाही, म्हणून अचूक पर्याय डी. त्यानंतर 4/2 गुणिले m बरोबर 8 तर m ची किंमत काढा. 4/2 × m = 8. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ m. या ठिकाणी m ची किंमत काढताना भागिले 2 ते 8ला गुणिले गेलेले आहेत आणि m ला गुणिले 4 आहेत ते भागिले 4नं 8ला भाग जातोय. 4 2 8 2 2 4. m ची किंमत 4 येते. 4 उत्तर येण्यासाठी या ठिकाणी 8/2 हा पर्याय आहे. बेचोक 8. -3 ची गुणाकार व्यस्त -1/3. -3 त्याच्या गुणाकार व्यस्त संख्येनं -1/3 गुणल्यानंतरच एक उत्तर येते, म्हणून अचूक पर्याय सी. खालीलपैकी कोणती संख्या पूर्ण व परिमेय आहे? या ठिकाणी -7/5 ही परिमेय आहे, अपूर्ण आहे. 1.27 अपूर्ण आहे. या ठिकाणी 0.007 ही संख्या अपूर्ण आहे. 7 ही पूर्ण आणि परिमेय आहे. ओके, डी पर्याय. चौरसाची परिमिती 48 आहे, तर चौरसाचे क्षेत्रफळ किती? या ठिकाणी चौरसाची परिमिती 48 आहे, म्हणजे चारही बाजूंची बेरीज 48 आहे. चौरसाच्या चारही बाजू समान असतात. त्यातलं भागिले 4 केलं तर 4 × 4 2 8 12 ही चौरसाची बाजू आली आणि चौरसाचे क्षेत्रफळ बाजू वर्ग म्हणजे 12चा वर्ग 144. अचूक पर्याय ए. 2⁻³ गुणिले 2⁻³ या ठिकाणी समान पाया गुणाकार आहे. अशा वेळेला घातांकांची बेरीज -3 आणि 3 0 2⁻0 डी. एक नैसर्गिक संख्या व तिच्या लगतच्या पुढची संख्या यांची बेरीज 69 आहे, तर त्या संख्या कोणत्या? एक नैसर्गिक संख्या व तिच्या लगतची पुढची संख्या यांची बेरीज 69 आहे, तर त्या संख्या कोणत्या? इफ द ॲडिशन ऑफ द 2 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स इज 69 देन फाइंड दीज नंबर्स. या ठिकाणी एक संख्या x मांडली, त्या पुढील x अधिक 1 या दोघांची 69 बेरीज आहे. स्वरूप पद x अधिक x 2x अधिक 1 पद ठिकाणी 69 मधून गेले 68. x बरोबर 68/2 34. या ठिकाणी 34 आणि त्या पुढील संख्या 35. त्यामुळं अचूक पर्याय बी. ओके. 5/18चे दशांश दशांश अपूर्णांकातील रूपांतर कोणते? 5नं 18ला भागायचं. 5 त्रिक 15. 18तून 15 गेले उरले 3. 3 वर 0 घेतले. 5 × 30. अचूक पर्याय 3.6 सी. 19चा घन 6859 आहे, तर याचं घनमूळ म्हणजे 0.0068559 6859चं घनमूळ. संख्या हीच, परंतु दशांश चिन्हाच्या उजवीकडं 6 संख्या आहेत, म्हणजे घनमूळ म्हणजे या ठिकाणी 0.19चा 3 वेळा गुणाकार केला
तर 0.19 गुणिले 0.19 गुणिले 0.19 दशांश चिन्हाचे उजवीकडे एकूण 6 संख्या होतात, म्हणजे याचं अचूक उत्तर बी. ओके. बेरीज करा. 2a अधिक 6b अधिक 8c अधिक 18b अधिक 13c अधिक 6a. स्वरूप पद पहा. 2a आणि अधिक 6a 18a, इथं 18a आहे. त्यानंतर 6b अधिक 18b 24b इथं आहे, आणि अधिक 8c अधिक 13c 13 8 21c इथं आहे. अचूक पर्याय बी. 2 संगणकाची किंमत या ठिकाणी 64,000 आहे, म्हणजे एका संगणकाची किंमत 32,000 आहे. ओके. 12 संगणकाची किंमत 12 0 12 0 12 0 32 आणि 12चा गुणाकार 384. 12 2 24ला 4 4 2 12 36 2 38 384. या ठिकाणी 3,84,000. अचूक पर्याय बी. 12 संगणकाची किंमत 3,84,000 रुपये. 997 या संख्येचा वर्ग करताना खालीलपैकी कोणते विधान सत्य होईल? विच अल्टरनेटिव्ह इज करेक्ट टू गेटिंग स्क्वेअर ऑफ 997? पर्याय सी. 1000 मधून 3 गेले 997 त्याचा वर्ग. ओके. वजा 13/6 ही संख्या कोणत्या 2 पूर्णांक संख्यांच्या दरम्यान आहे? नंबर -13/6 इज बिटवीन विच इंटिजर्स नंबर ऑफ फॉलोइंग? या ठिकाणी वजा 13/6 6ला 6 13ला भागलं तर 6 दुनी 12 पॉईंट 13तून 12 गेला उरला 1 10 झाले. 6 1 6 10 म्हणून 6 गेले उरले 4 4 0 घेतले 40 6 36 वजा 2.16 हा भागाकार येतोय या ठिकाणी 2 दशांशापर्यंत. वजा 2.16 हे वजा 2 आणि वजा 3च्या दरम्यानच आहे, कारण वजा 2.16 ही वजा 2 पेक्षा लहान आहे आणि वजा 3 पेक्षा मोठे आहे, म्हणून या दोघांच्या मध्येच पर्याय बी. या ठिकाणी 5चा वजा 5 गुणिले 6चा वजा 5 गुणिले 27 भागिले 3चा वजा 7 गुणिले 10चा वजा 5 बरोबर प्रश्नचिन्ह हे पर्याय आहेत. या ठिकाणी हे उदाहरण आहे. 5चा वजा 5 6 3 दोन्ही केलेला आहे. 3चा पण वजा 5 आणि 2चा पण वजा 5 27 3चा घन केले. हा 3चा वजा 7 छेदस्थानी तसा ठेवलाय. 10 म्हणजे 5 दोन्ही 10 5चा पण वजा 5 आणि 2चा वजा 5 लिहिलेला आहे. 5चा वजा 5 आणि 5चा वजा 5 2चा वजा 5 2चा वजा गेल्यामुळं 3चे घात संपूर्ण राहिले. 3चा अंशस्थानी वजा 5 समान पाया घातांकांची बेरीज म्हणजे 3 वजा 5 वजा 2 आणि 3चा वजा 7 वरती आल्यानंतर अधिक होणार आहे, त्यामुळे 3चा 7 मधून 2 गेले 5 3चा 5वा. अचूक पर्याय या ठिकाणी ये 3चा 5वा. ओके. 33 34 35 x 37 38 39 या संख्यांची सरासरी 36 आहे, तर x बरोबर किती? इफ द ॲव्हरेज ऑफ द नंबर 33 34 35 x 37 38 39 इज 36 देन व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ x? या ठिकाणी सर्वांची बेरीज करायची. 1 2 3 4 5 6 7 भागिले 7 करायचं, सरासरी 36 दाखवायची आणि एक्सची किंमत काढायची. पहा अंकांची बेरीज करायची. 9 8 17 17 7 24 आणि 5 29 आणि 4 33 आणि 3 36 6 4 3 3 आणि 3 6 3 9 3 12 12 आणि 3 15 आणि 3 18 आणि 3 21 216 अधिक x भागिले 7 आहे ते 36ला गुणिले 7 चौकोन 42 7 चौकोन 42ला 2 हाच्याले 4 7 त्रिके 21 आणि 4 25 252 x बरोबर 252 216 पलीड गेले वजा होणार आहेत. 12 मधून 6 गेले उरले 6 5 मधून 2 गेले उरले 3 2 2 गेले 0. एक्सची किंमत 36 आहे. या ठिकाणी अचूक पर्याय डी. ओके. पुढचा आहे 2600 रुपयाची 8/5 प्रमाणात समीर आणि सुनीता या दोघांमध्ये वाटणी केली तर प्रत्येकाच्या वाट्याला टिंब आणि टिंब इतके रुपये येतील. इफ 2600 रुपीज आर डिवायडेड बिटवीन समीर अँड सुनीता
इन द proportion 8:5. द शेअर ऑफ इच इज डॉट डॉट अँड डॉट डॉट रिस्पेक्टिव्हली. प्रमाणांची बेरीज केली तर 8 आणि 5 13 येते आणि या 13नं 26ला भागलं, 13 दोन्ही 26 आणि या 2 शून्य आणि मग 200चे 8 भाग म्हणजे 1600 आणि 200चे 5 भाग म्हणजे 1000 म्हणजे 1600 आणि 1000 हे क्रमवारीनं उत्तर आहे डी. ओके, 1600 आणि 1000. कोणत्या चौकोनाचे कर्ण एकरूप आणि परस्परांचे लंब असतात? इन विच क्वाड्रिलॅटरल हॅव ए डायगोनल्स आर कॉन्ग्रंट अँड परपेंडिक्युलर बायसेक्टर टू इच अदर? आयत, रेक्टँगल, बी चौरस, स्क्वेअर, सी समभुज, रोम्बस, समांतरभुज चौकोन, पॅरललोग्राम. या ठिकाणी चौरसाचेच कर्ण एकरूप असतात आणि परस्परांचे लंबदुभाजक असतात. पुढं 23x वर्ग वाय घन झेड गुणिले वजा 15x घन वाय झेड घन. 15चा आणि 23चा गुणाकार केला तर 15 त्रिक 45ला 5 हातचे आले 4. 15 दुनी 30 आणि 4 34 वजा 345 वजा 345 x वर्ग आहे, x घन आहे म्हणजे xला 5वा घात आहे, xचा 5वा वजा 345 xचा 5वा इथं आहे xचा 5वा. ओके, त्यानंतर वाय घन आणि वायचा चौथा इथं आहेच, वायचा तिसरा आणि वायचा चौथा आणि झेड एकटा इथं झेड घन झेडचा चौथा अचूक पर्याय बी आहे. ओके, खालीलपैकी कोणत्या तारखेतील संख्या पायथागोरसचे त्रिकूट आहे? आउट ऑफ डेट्स गिवन बिलो विच डेट हिअर कॉन्स्टिट्यूट्स ए पायथागोरस थेरम. या ठिकाणी 15चा वर्ग 225, 8चा वर्ग 64 यांची बेरीज 289, 289 17चा वर्ग आहे म्हणजे 15, 8, 17 या ठिकाणी ह्याच तारखेतील संख्या पायथागोरसचं त्रिकूट आहे. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. भोसले सर जाकले चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या पुढे क्लिक करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांच्यासाठी पाठवून त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. धन्यवाद.